काय सांगा सर्व तुमचं नाव सांगा, तुमच्या डिपार्टमेंटच्या नावाने तुमच्या डिपार्टमेंटमध्ये लोकांना कसं हेल्प होतं आणि डिपार्टमेंटचं मेन कार्य काय आहे? महाराष्ट्र राज्य महिला आयोग या कार्यालयाकडनं आम्ही आज या ठिकाणी महाशिबिरसाठी उपस्थित आहे. मी स्वतः लक्ष्मण मानकर, काउन्सिलर कम प्रकल्प अधिकारी, आमचे ॲडव्होकेट अजिंक्य गांगुर्डे आणि आमचे सहाय्यक आहे अविनाश पवार. तर आमची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा 1993चा ॲक्ट आहे. ज्यावेळेस आपल्याला कल्पना आहे की 1992ला राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती झाली. त्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं पुरोगामी राज्य आहे की त्याने महाराष्ट्रामध्ये 1993ला हा आयोग स्थापन केला. हा आयोग महिलांचे हक्क आणि अधिकारसाठी लागू आहे की महिलांचं समाजामधलं स्थान उंचावं, महिलांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, महिलांबाबत ज्या अनिष्ट प्रथा आहेत, परंपरा आहेत, या सगळ्या नष्ट व्हाव्यात आणि शासनाला महिलांच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत शिफारस करण्याचा मोठा अधिकार आयोगाला आहे आणि त्या पद्धतीने आयोग जे आहे ते काम करतो. सेक्शन 10 प्रमाणे आम्हाला महिलांनी जर तक्रार दाखल केली तर राज्यातल्या कोणत्याही माणसाला आयोगापुढे उपस्थित राहण्याचा अधिकार आयोगाला आहे. त्याप्रमाणे आयोग उपस्थित राहून त्याला जबाब विचारू शकतो की का तुम्ही व्हायलेन्स केलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याला आता 20 वर्ष झाले. या कायद्याबाबत रिकमेंडेशन करण्यासाठी आयोगाने जस्टिस रोशन दलवी महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीचा अहवाल आम्ही आता शासनाला 8 मार्चच्या आत देतोय की जेणेकरून कौटुंबिक हिंसाचार कायदा प्रभावीपणे कसा राबवता येईल. संरक्षण अधिकारी, जज आणि सेवाभावी संस्था, पोलीस या सगळ्यांचा समन्वय साधून कशा पद्धतीने चांगल्या गोष्टी करता येतील. तसंच ह्युमन ट्रॅफिकिंग बाबतही आम्ही जस्टिस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमलेली आहे आणि तिचाही रिपोर्ट आम्ही सादर करतोय. तसंच सर आता बघितलं की बिहार आणि यूपी या राज्यांनी मासिक पाळी काळामध्ये महिलाला 1 दिवसाची रजा मंजूर केलेली आहे. पण आपलं पुरोगामी महाराष्ट्र असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रानेही त्या काळामध्ये 1 दिवसाची रजा द्यावी म्हणून आम्ही 27 तारखेला एक प्रोग्राम घेत आहोत सह्याद्रीला. तर तिथूनही आम्ही शासनाला ही रिकमेंडेशन करणार आहोत. तर राज्यभर आमचे जवळजवळ 450 काउन्सिलिंग सेंटर आहेत जे जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर काम करतात आणि महिलांना समुपदेशन सेवा देतात. माननीय न्यायालयामध्ये जर प्रकरण असेल तर विधी सेवा प्राधिकरणाबरोबर आमचा टाईप असल्याने त्यांना वकील आम्ही मोफत देतो आणि राज्यामध्ये जे काही सायबरचे विषय येतील तर सायबरचा सेलही आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याप्रमाणे महिलेला तात्काळ कसा निर्णय होईल, तात्काळ कसा तिला रिलीफ मिळेल या संबंधी आम्ही प्रयत्न करत असतो. आमच्या आयोगाच्या अध्यक्ष सन्माननीय रुपाली चाकणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आयोगाची घोडदौड सुरू आहे. आमच्या सदस्य सचिव महोदय आहेत नंदिनी आवडे मॅडम, IAS ऑफिसर, ज्या प्रशासकीय सगळा कारभार आयोगाचा पाहत आहेत. तसंच एक महत्त्वाचा उपक्रम, आपण जर महाराष्ट्राची भौगोलिक रचना बघितली तर मुंबई एका बाजूला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र एका बाजूला आहे. गडचिरोली गोंदियाची महिलेला मुंबईपर्यंत येणं म्हणजे यालाच तिला 5-10 हजार लागतील. तर आम्ही काय करतो की आयोग आपल्या दारी उपक्रम राबवतो जो आता मागच्या 2-3 दिवसामध्ये आमचं गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी आमच्या या भंडारा या ठिकाणी आमच्या जनसुनावणी झाल्या की तिथे आयोगाची जनसुनावणी होऊन कोणतीही महिला आयोगापुढे येते, तिचं म्हणणं मांडते आणि तिला काय रिलीफ देता येईल तर त्या संबंधी जज आमच्या कलेक्टर साहेब असतात, SP साहेब असतात, त्या जिल्ह्याचे आयुक्त असतात, ही सगळी मंडळी वरिष्ठ त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि महिलांच्या तक्रारीला एकाच व्यासपीठावर ताबडतोब न्याय कसा मिळेल यासाठी आयोग प्रयत्नशील असतो. संपर्क करायचा असेल महिलांना तर संपर्क करू महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ईमेल ID mscw.महिलाआयोग@gmail.com ईमेलद्वारा संपर्क करू शकतात, आमच्या पोर्टलद्वारा संपर्क करू शकतात, आमची वेबसाईटद्वारा संपर्क करू शकतात. आमच्या पोस्टावर जो महाराष्ट्र राज्य महिला आयोग, माळा बिल्डिंग, गृहनिर्माण भवन, कलानगर, बांद्रा पूर्व येथेही ते संपर्क करू शकतात. आमचा लँडलाईन नंबर आहे 200026590474. या नंबरवरही कॉल करून ते आपल्याला सांगू शकतात. 155209 ही आमची हेल्पलाईन आहे. याच्यावरही महिला आम्हाला आमच्याकडे दाद मागू शकते तर आम्ही तात्काळ दखल घेऊन संबंधित पोलीस, संबंधित यंत्रणांना आयोग देतो. तुम्ही काय सांगाल महिलांना जे मेन प्रॉब्लेम जे येतात तर कसं ते तुम्हाला संपर्क करू आणि तुम्ही कसं त्याचं बघा, आमचं ऑफिस आहे इथं माळा बिल्डिंगमध्ये, पोर्ट माळामध्ये. तिथं अगं तिला पोलीस स्टेशनकडून तिला काय दाद भेटत नसेल, पोलिसांकडून तिला मदत पाहिजे, FIR होत नसेल का, पोलिसांनी त्यांचे स्टेटमेंट बरोबर लिहून घेतले नसेल, ते आमच्याकडे तक्रार देऊ शकते. आपण त्याच मग पोलिसांना आपण बोलून घेऊ शकतो, आपल्याकडे ते पॉवर आहे. जर आपण याच्याबद्दल आपण बोललो तर आतापर्यंत किती महिलांना न्याय मिळवून दिले आहे तुमच्या डिपार्टमेंट? आमच्याकडे सर सरासरी कमीत कमी 100-150 तक्रारी प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने हा जवळजवळ 30 ते 40 हजार तक्रारी आमच्याकडे दरवर्षी येतात. आम्ही ईच अँड एव्हरी तक्रारीला 8 दिवसामध्ये रिप्लाय करून त्यांना ती मदत करत असतो. आता आमच्याकडे आता जास्तीत जास्त 2,500 तक्रारी इन गोईंग आहेत, म्हणजे ते पेंडिंग आहे असं नाही. आम्ही पोलिसांना अहवालासाठी पाठवलेले आहे, कुठल्या तरी कारणासाठी त्यांचं चौकशी करून अहवाल येतोय. ईच अँड एव्हरी तक्रार आमच्याकडनं कारवाई होते.